आणि यानंतर टॉप 9 मुंबई आणि पुण्यातल्या अपडेट्स। पुण्यातील पेशवेकालीन पाणी पुरवठा योजनेचं जतन होणार। कात्रज ते शनिवारवाडा असा भुयारी जलमार्ग तेव्हा करण्यात आलेला ऐतिहासिक वारशाचं जतन आणि संवर्धन म्हणून मान्यता। मुंबईमध्ये 10% पाणी कपात। दररोज 520 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होणार कमी। जलाशयातील पाणीसाठा 23.52% तर पाणी पुरवठ्याच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही, हे प्रशासनानं केलं स्पष्ट। मुंबई महापालिकेकडून देवनार डम्पिंग ग्राउंडवरील तब्बल 2 कोटी टन कचऱ्याच्या निर्मूलनासाठी मोठी मोहीम। कचरा व्यवस्थापनासाठी 648 कोटी रुपयांच्या वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प सुरू। प्रकल्पातून दररोज 600 ते 1800 मेट्रिक टन कचऱ्यावरती प्रतिक्रिया। भायखळ्याच्या प्राणी संग्रहालयामध्ये येणार आशियाई सिंहांची जोडी। प्राणी संग्रहालयातील सिंह देण्यास गुजरात सरकारची मंजुरी। केंद्रीय वन विभागासह इतर परवानग्या अजूनही प्रलंबित। 2014 मध्ये बागेतील जिमी या शेवटच्या सिंहिणीचा मृत्यू। विद्याविहार पुलासाठी आजपासून विशेष ब्लॉक। गर्डर बसवण्याच्या कामासाठी 15 ते 18 मे दरम्यान विशेष वाहतूक आणि वीजपुरवठा ब्लॉक। कुर्ला ते भांडूप दरम्यान काही लोकल फेऱ्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल। तर सेस इमारतींमधील रहिवाशांच्या समस्या लवकरच सुटणार। म्हाडाकडून तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली सुरू। पुनर्विकास प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत आणि भाडेकरूंना पुनर्वसनाचा लाभ मिळावा यासाठी ही प्रणाली करण्यात आली लागू। ठाण्यातील मार्केटमधला किळसवाणा प्रकार समोर। कोथंबीर मेथी विक्रीसाठी ठेवलेल्या ठिकाणी गटारीचं पाणी। कोथंबीर मेथीमध्ये गटारीचं पाणी जात असूनही विक्रेत्याचं दुर्लक्ष। नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी। पुणे महापालिकेच्या नदी सुधार प्रकल्पाला येणार वेग। शासकीय जमीन पालिकेकडे वर्ग करण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। विनामूल्य हस्तांतरित जागा झाल्यानं मुळामुठा नदीच्या प्रकल्पाला येणार वेग। जेजुरीमधील हळद भंडारा आता कायदेशीर चौकटीमध्ये येणार। भंडाऱ्याचे वर्गीकरण करून भेसळ रोखण्यात येणार। जेजुरी गडावरती भंडारा उधळून आग लागल्याच्या घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाचा हा निर्णय।